नमस्कार मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च चॅनल. तर आज आपण येणाऱ्या उद्यासाठीच म्हणजेच 19 नोव्हेंबरसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीचे अपसाईड टार्गेट्स काय असतील आणि डाऊनसाईड टार्गेट्स काय असतील याबद्दल डिस्कस करणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला एकच सांगेन, जर तुम्ही आत्तापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट अपलोड करत असतो आणि स्टॉक मार्केटच्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्स डिस्कस करत असतो. तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा. इथे सुद्धा मी मेन्शन केलं की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनॅलिस्ट आणि आत्तापर्यंत मी 32 व्हिडिओज अपलोड केले. तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही बेल आयकन क्लिक नाही केली असेल तर नक्कीच बेल आयकन क्लिक करा. याने काय होईल, मी जी पण नेक्स्ट व्हिडिओ बनवेन ती तुम्हाला सर्वात पहिली बघण्यात येईल आणि त्याची तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येईल. राईट, तर एकदा बेल आयकन क्लिक करा आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझं जर टेलिग्राम पब्लिक चॅनल जॉईन नाही केलं आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. नक्की माझं टेलिग्राम पब्लिक चॅनल जॉईन करा. फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि डेलीच्या ज्याही निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ज्याही अपडेट्स आहेत त्या मी तिकडे पोस्ट करत असतो, म्हणजे प्रॉफिट स्क्रीनशॉट पोस्ट करत असतो. तर नक्की माझ्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन व्हा. राईट, तर आता बघूया आपण उद्यासाठी निफ्टीच्या लेवल्स काय असतील. तर मित्रांनो, आहे माझा निफ्टीचा चार्ट, तुम्ही ते पाहू शकता. मी 1 टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय. राईट, तुम्ही ते पाहू शकता. आपण उद्यासाठी डे अनालिसिस करतोय म्हणून 1 टाइम फ्रेम सिलेक्ट केलंय. राईट, तर तुम्ही बघू शकता एक ट्रेंड लाईन फॉलो होते आहे निफ्टीमध्ये. राईट, आणि इथे ट्रेंड लाईनवरून परत एक डाऊनफॉल आला, ट्रेंड लाईनला ब्रेकआउट नाही मिळाला. इकडे सुद्धा ट्रेंड लाईनला ब्रेकआउट नाही मिळाला, ब्रेकआउट फेल झाला. परत एक स्ट्रॉंग डाऊनफॉल बघण्यात आला आणि त्यानंतर कंटिन्यू आपल्याला एक डाऊनफॉल बघण्यात आला. आज पण तुम्ही बघत असाल तर एक 12-12:30 पर्यंत एक स्ट्रॉंग डाऊनफॉल आला. 9:15 to 12:30 एक डाऊनफॉल होता मार्केटमध्ये. आम्ही सुद्धा आमच्या प्रीमियम ग्रुपमध्ये पुट पोस्ट केला 40-100चा, तो सुद्धा टार्गेट हिट झाला. राईट, तर मॉर्निंगमध्ये आज पूर्ण डाऊनफॉल बघण्यात आलं 12:30 पर्यंत आणि आफ्टर 12:30 to 3:30 पूर्ण प्रीमियम इरोजन बघण्यात आलं. पूर्ण एक मार्केट रेंज बाउंड झोनमध्ये फिरत होतं. तुम्हाला इथे दिसेल की पूर्ण मार्केट एंडिंगला रेंजमध्ये फिरत होतं, पण मॉर्निंगला एक स्ट्रॉंग डाऊनफॉल बघण्यात आला. राईट, तर ज्या आपल्या लेवल्स आहेत ती सुद्धा इकडे एक लेवलमध्ये ब्रेकआउट मिळाला आणि जे आपलं पहिलं टार्गेट होतं 23,376 हे अचीव झालं आणि तिकडनं परत अपसाईड 23,533 पर्यंत निफ्टीने एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट दिली. राईट, तर आता आपले येणाऱ्या उद्यासाठीच ट्यूजडेसाठी काय लेवल्स राहतील डिस्कस करूया निफ्टीमध्ये. तर निफ्टी बाईंगमध्ये 23,818च्या वरतीच बुलिश राहील. राईट, जोपर्यंत 23,818 ब्रेक नाही होत तोपर्यंत तुम्ही कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकत नाही आणि फ्युचर बाईंग करू शकत नाही. 23,818च्या वरतीच मार्केट बुलिशमध्ये आहे. बाईंगमध्ये आपला स्टॉप लॉस राहील 23,740. बाईंगमध्ये पहिला टार्गेट राहील 24,015 आणि दुसरं टार्गेट राहील फायनल 24,343. राईट, सेलिंगमध्ये निफ्टी 23,533च्या खाली सेलिंगमध्ये जाय तुम्ही फ्युचर शॉर्ट करू शकता किंवा पुटमध्ये बाईंग करू शकता. तुमचा सेलिंगमध्ये स्ट्रिक्ट स्टॉप लॉस 23,600 राहील आणि सेलिंगमध्ये तुमचा पहिला टार्गेट राहील 23,376 आणि दुसरं टार्गेट राहील 23,145. राईट, हेच लेवल्स आपल्या कॅरी होतील. आता मी तुम्हाला चार्टवर दाखवतो. जर उद्या ट्यूजडेला जर ही लेवल ब्रेक होऊन जर 23,533च्या वरती जर मार्केट ओपन होत आहे किंवा 10-10:30 पर्यंत ट्रेड करत जर निफ्टी 23,533 ब्रेक करत आहे तर तुम्ही एक अपसाईड टार्गेट एक्सपेक्ट करू शकता 23,818 पर्यंत. तुम्ही कॉलमध्ये बाईंग करू शकता, पण हे रिस्की ट्रेडर्ससाठी आहे. सेफ ट्रेडर्सने हा पूर्ण झोन अवॉइड करा, या झोनमध्ये ट्रेडिंग करू नका. जोपर्यंत 23,818 ब्रेक होत नाहीये अपसाईडमध्ये त्यानंतर बाईंगमध्ये जावा. जर ही लेवल ब्रेक होते आहे ट्यूजडेला 23,818 तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,015 आणि दुसरं टार्गेट राहील 24,343. हे तुमचं लास्ट आणि फायनल टार्गेट राहील. राईट, आणि जर मार्केट हेच ट्रेंड कंटिन्यू करत आहे आणि एक गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळते तर तुम्ही पुटमध्येच राहा. निफ्टी बॅरिशच राहील 23,533च्या वरती खाली निफ्टी बॅरिशच राहील. तुमचं पहिलं टार्गेट राहील 23,376 आणि दुसरं टार्गेट राहील 23,145. हे तुमचं लास्ट डाऊनसाईड टार्गेट राहील. या लेवल्स तुम्हाला हेल्पफुल असतील तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला ट्यूजडेला म्हणजेच 19 नोव्हेंबरला खूप हेल्पफुल ठरतील. तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. या सर्व ज्या काही लेवल्स आहेत या फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढलेले आहेत. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. एक या लेवल्समध्ये तुम्हाला निफ्टीच्या एक 50 ते 70 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. त्या अगेन्स्ट तुम्हाला एक 300 ते 500 पॉईंटचा टार्गेट बघण्यात येत आहे. तर आता आपण बघून बघा बँक निफ्टीचे लेवल्स काय असतात. हा आहे बँक निफ्टीचा चार्ट. हा सुद्धा मी 1 टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय. राईट, आणि हा सुद्धा लेवल फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. राईट, तर मी खूप दिवसापासून बोलतोय की बँक निफ्टी एका रेंजमध्ये ट्रेड करते. हा बॉक्स ब्रेकच केला नव्हता आणि लास्ट 2 डेज पासून या बॉक्समध्ये आपल्याला ब्रेकआउट बघण्यात आला. राईट, एक स्ट्रॉंग डाऊनफॉल मुवमेंट आली आणि आज सेम तीच या परत आपल्या रेजिस्टन्सवर येऊन थांबलेली आहे. जर या 50,363च्याच जर मार्केट खाली राहिलं तर आपल्याला बँक निफ्टी बेरिश बघण्यात येईल. या बॉक्सच्या खालीच जर बँक निफ्टीने ट्रेड केलं तर आपल्याला एक स्ट्रॉंग डाऊनसाईड बेरिश मुवमेंट बघण्यात येईल. आणि जर ही मुवमेंट फेक असेल, हा जर ब्रेकआउट फेक असेल तर मार्केट बँक निफ्टी परत या बॉक्समध्ये एंट्री करेल आणि आपल्याला एक अपसाईड मुवमेंट बघण्यात येईल टिल 51,575
आणि 50 and 575 पण ब्रेक करत आहे, तर आपण एक 50 to 400 to 50 to 500 पर्यंत एक अपसाईड मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो. मी इथे लिहून ठेवतो 50 to 500 पर्यंत अपसाईड मुवमेंट बघण्यात येऊ शकतो किंवा जेव्हा जर 51 500 ब्रेक करताय तर. आता आपण बघूया बँक निफ्टीचे लेवल्स काय राहतील. बँक निफ्टी बाईंगमध्ये 50,703 वरतीच बाईकमध्ये राहील. बाईकमध्ये स्ट्रिक्ट स्टॉप लॉस आपला 50,500 राहील. बाईकमध्ये पहिला टार्गेट राहील 51,232 आणि दुसरा टार्गेट राहील 51,575. बँक निफ्टी सेलिंगमध्ये 50,387 च्या खाली सेलिंगमध्ये राहील. स्ट्रिक्ट स्टॉप लॉस आपला 50,585 राहील. सेलिंगमध्ये आपलं बँक निफ्टीमध्ये स्टॉप लॉस टार्गेट राहील 49,889 आणि सेकंड टार्गेट राहील डाऊन साईड 49,276. आता आपण चार्टवर बघूया. जर येणाऱ्या उद्या दिवशी 19 नोव्हेंबरला ट्यूजडेला जर बँक निफ्टी ही लेवल ब्रेक करते आहे आणि ट्रेड करत करत 50,703 ही लेवल ब्रेक करते आहे टिल 10:30 11 AM पर्यंत, तर तुम्ही नक्कीच बाईंगमध्ये जाऊ शकता. तेव्हा तुमचं पहिला टार्गेट राहील 51,232 आणि दुसरा टार्गेट राहील 51,575. यात दोन लेवल्स दिसतात अपसाईडमध्ये. आणि जर बँक निफ्टीने ही जर लेवल ब्रेक नाही केली आणि ह्या रेजिस्टन्सवरून परत खाली डाऊन साईड मुवमेंट आली, तर तुमचा पहिला टार्गेट राहील 49,889 आणि दुसरं टार्गेट राहील 49,276. हेच दोन डाऊन साईड टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये दिसत आहेत आणि हे दोन अपसाईड टार्गेट दिसत आहेत. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला उद्यासाठी खूप हेल्पफुल ठरतील. एक अराउंड 200 ते 250 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, त्या अगेन्स्ट तुम्हाला एक 800 ते 1000 पॉईंटचं टार्गेट बघण्यात येईल. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत माझं टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं असेल तर नक्कीच माझं टेलिग्राम पब्लिक चॅनल जॉईन करा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिकडे तुम्हाला डेली माझ्या निफ्टी आणि बँक निफ्टीचे अपडेट्स बघायला मिळतील. आणि तुम्ही आत्तापर्यंत जर माझं टेलिग्राम प्रीमियम चॅनल जॉईन नाही केलं आहे तर त्याचे प्लॅनसुद्धा अवेलेबल आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा अवेलेबल आहे. ती लिंक एकदा गो थ्रू करा आणि नक्कीच माझं टेलिग्राम प्रीमियम चॅनल जॉईन करा. आणि माझे प्रीमियम कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत, जिकडे तुम्हाला एक स्टॉक मार्केटचं एक डीप नॉलेज बघण्यात येईल. एलिट वेव्ज या सगळ्या गोष्टी, ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी या सगळ्यांबद्दल नॉलेज मिळेल. तर ते सुद्धा एक कोर्सची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. एकदा लिंक गो थ्रू करा. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे तर पहिलं जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि काही चेंजेस हवे असतील आणि कुठल्या व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी काही जे चेंजेस हवे असतील तर नक्कीच घेऊन येईन. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय शिवराय.